संघांना शुभेच्छा देऊन या सामन्याची सुरुवात करूया। सुकृत जोशी स्ट्राईकला आपल्याला दिसेल, तर नॉन स्ट्राईक एंडला कुणाल केळुसकर नॉन स्ट्राईक एंडला दिसेल। गोलंदाजी एंड वरती आपल्याला दिसेल मितेश भाबल गोलंदाजी एंड वरती। चला वेळ काढू नका, सहकार्य करा। सगळे खेळाडू सगळे संघ आपले आहात, सहकार्याची अपेक्षा आहे। गावित समाजाकडून नक्कीच कौतुक करावे लागेल की आपले खेळाडू, आपल्या समाजाचे खेळाडू कुठेतरी मोठे व्हावेत, त्यांना संधी मिळावी, आणि त्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय। पराडकर अँड पावणे 11 प्लेइंग 11 साठी आपल्याला वारंवार सूचना केली जाते, सहकार्य करा। आपले कर्णधार, संघ मालक किंवा प्रतिनिधी उपस्थित असाल तर प्लेइंग 11 द्यायचे आहे। स्ट्राईकला सुकृत, नॉन स्ट्राईकला कुणाल, तर गोलंदाजी एंड वरती तांबर्डेक संघाकडून। येस, सामना सुरू होतोय। पंच गुण करतायत। पहिला चेंडू, स्पर्धेतील दुसरा सामना, बलाढ्य असे दोन संघ, डीएससीसी तांबर्डेक वर्सेस महाराजा तारकर्ली। गेम ऑन। पहिला चेंडू, सुंदर चेंडू असेल का? पंच नक्कीच शिक्षा देत आहेत, आणि पहिला चेंडू स्वर चेंडू, वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव। उंचपुरा गोलंदाज आपल्याला दिसतोय चूक करतोय, पण या चुकीला वारंवार होणार नाही, याकडे लक्ष द्यावं लागेल। सुंदर सुरुवात म्हणता येणार नाही। ब्लॉक केलेला चेंडू, सुंदर चेंडू म्हणावा लागेल। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव। अचूक वेग आहे, मात्र अचूक टप्पा पकडावा लागेल, कारण समोरील खेळाडू म्हटल्यानंतर बॅटच्या पट्ट्यात जर एखादा चेंडू आला तर नक्कीच चेंडू सीमापार दिसेल। पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच कित्ता, सलगचा तिसरा वाईड चेंडू। अतिरिक्त धावा बहाल होत आहेत, आणि याच धावानंतर विजयासाठी महाग पडतात। त्यामुळे लक्षपूर्वक गोलंदाजी, स्वतःवरती नियंत्रण ठेवूनच गोलंदाजी करावी लागेल। वारंवार चुका होत आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती। आता मात्र सुंदर चेंडू, सुंदर फटका, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून लगोलग चेंडू जातोय। पंच निर्णय देतील तोपर्यंत सुंदर फटका, चौकार येतोय, देखना फटका, तो मात्र सुकृतच्या बॅट मधून। सुकृत आपल्या नावाला साजेशी कामगिरी, आणि त्या पद्धतीचा फटका आपण सुकृतच्या बॅट मधून पाहतोय। धावसंख्या झाली होती 7, आणि चेंडू पाहायला गेल्यास पहिला चेंडू क्लिअर झालाय। पुन्हा एकदा सुंदर सन्मान दिला गेला। एखादा चांगला चेंडू असेल तर नक्कीच सन्मान दिला जातो, आणि तोच खेळ दाखवलाय, कारण अतिघाई संकटात नाही। कारण एखादा सुंदर चेंडू असेल त्यावरती अगदी मोठा फटका खेळण्याचा नाद, मोह आवरला गेलाय तो सुकृत कडून। आता मात्र बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला दिसेल कुणाल केळुसकर, तेवढ्याच ताकदीचा एक आक्रमक फलंदाज। याही खेळाडूचं नाव नक्कीच महाराजा तारकर्ली संघामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला दिसतोय। आपल्या संघासाठी, आपल्या वाडी गावासाठी खेळणारा खेळाडू, आणि त्याच पद्धतीचा खेळ आपण पाहिला। सुंदर फटका, एका धावेमध्ये नक्कीच बदल होईल। धावसंख्या झाली ती मात्र 9 अशी। थोडीशी सावध सुरुवात, यामध्ये गोलंदाजाने धावसंख्येला नक्कीच साथ दिली। सलगचे 3 चेंडू, वाईड चेंडू फेक करून 3 धावा बहाल केल्या होत्या। त्यानंतरचा देखना फटका सुकृतच्या बॅट मधून आला, तर मात्र उडवण्याचा प्रयत्न, थोडासा लोड होऊन नो मॅन्स लँड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक धाव तर पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा कोणतीही गडबड नाही, एका धावेवरती समाधान। धावसंख्या झाली ती 10 अशी। आता मात्र गोलंदाज सुंदर कमबॅक म्हणावा लागेल, झालेली चूक सुधारताना आपल्याला दिसतोय। बाबल गोलंदाजी एंड वरती, सुंदर चेंडू, बॅकफुट करण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा एकेरी धावेने धावसंख्या बदल होते। धावसंख्या झाली ती 11।
या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित होती. झालेली चूक नक्कीच सुधारताना दिसतोय. तो मात्र गोलंदाज बाबल सुकृत मोठ्या फटक्याची अपेक्षा आणि त्या दिशेने येणारा चेंडू असेल का वाट पाहिली जाते. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. आता मात्र जेवढं कौतुक त्याहून सुंदर देखना फटका. मेगा हिट म्हणावे लागेल. दुसऱ्या सामन्यातील पहिला मेगा षटकार ज्याच्या बॅट मधून दिसतोय तो मात्र सुकृत. धावांनी उठवल्या त्या तब्बल 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र आक्रमण चढवलंय ते मात्र सुकृत याने. षटकाची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे ती 17. मोठं षटक म्हणावं लागेल. खूप लांबलेलं षटक. दुसरा सामना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि तो कुठेतरी नक्कीच चुकीचा ठरवला जातोय तो सुकृत आणि कुणाल कडून. सुंदर सलामी सुंदर साथ आपल्याला एकमेकांना देताना दिसत आहेत. गोलंदाजी एंड वरती निलेश ढोके. तोपर्यंत स्ट्राईकला दिसेल कुणाल आणि निलेश एकमेकांसमोर आपल्याला दिसतील. पहिल्या षटकामध्ये अगदी 17 धावांची लयलूट. यामध्ये चौकार षटकार जे आपण पाहिले ते सुकृतच्या बॅट मधून सुंदर साथ आपल्याला कुणाल किर्लोस्कर कडून पाहिली. आता मात्र गोलंदाजी एंड वरती निलेश ढोके आपल्याला दिसेल. पहिला चेंडू दुसरं षटक. उडवलाय चेंडू. देखना फटका. येस कुणाल दबदबा दाखवतोय. आक्रमकता सिद्ध केली आहे आणि पहिल्या चेंडूवरती देखना फटका. षटकार आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 23 वरती. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू थोडासा शफल झाला आणि उडवला चेंडू. सीमापार षटकार. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल कुणालच्या बॅट मधून. आक्रमक पवित्रा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू लोड होऊन खेळलेला चेंडू. लगोलग दुसरा फटका. मिड विकेट रिजन मध्ये सलगचा दुसरा षटकार. मेगा हिट म्हणावे लागेल आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 29 वरती. आक्रमण आणि आक्रमण हे आज एकच इरादा महाराजा तारकर्ली संघाकडून. कुणाल किर्लोस्कर मिळालेल्या संधीचं सोनं. जबाबदारीची ही जागा. सुंदर सलामी आपण पाहतोय. अगदी फ्रंटला येऊन लीडरशिप कशी असावी सुंदर सलामी आपण पाहतोय. लगोलग 2 चेंडूंवरती दुसऱ्या षटकाची धमाकेदार सुरुवात आपण कुणाल कडून पाहतोय. निलेशच्या गोलंदाजी वरती आक्रमण चढवलंय आणि यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू मिस झालाय. चोरटी धाव. पंचांगडे अपील होतोय. नो चेंडू येतोय. 2 धावा ऍड होतील. फ्री हिट येते आणि नो चेंडू म्हटल्यानंतर येस सोबत येताना फ्री हिट. नो +1 धावसंख्या झाले 31. आता मात्र फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा उठवण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज दिसेल आपल्याला सुकृत जोशी. नक्कीच मोठा फटका दिसेल का. मेगा स्क्रीन वरती गगनचुंबी फटका दिसेल का. उडवलाय चेंडू. फ्री हिट आहे. चेंडू आलाय. क्लिअर झालाय. लॉंग ऑन रिजन मध्ये मिड विकेट रिजन मध्ये चेंडू सीमापार षटकार आणि फ्री हिटचा अगदी योग्य तो वापर. चांगलाच उपयोग केला आणि धावा नेऊन ठेवले त्या तब्बल 37 वरती. देखणी फलंदाजी. आक्रमक इरादा. सलामीची जोडी. महाराजा तारकर्ली संघ वर्सेस DSCC तांबर्डे संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय अगदी चुकीचा ठरवताना पुन्हा एकदा येस मेगा हिट. प्रत्येक चेंडूला सीमा पार पोहोचवण्याचा अगदी मनसुबा यशस्वी होताना दिसतोय. कुणाल आणि सुकृत. आक्रमक पवित्रा. षटकार आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 43 वरती. धुवाधार फलंदाजी. पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा हा सुंदर सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच कित्ता उडवला. आता मात्र फटका फसलाय. गडी बाद होतोय. सुकृत जोशी बॅक टू पॅव्हलियन. यशस्वी गोलंदाजी. ब्रेक थ्रू गोलंदाजी म्हणावं लागेल निलेश कडून. झालेली चूक सुधारताना सलामीची जोडी फोडण्यात यश. आक्रमक सुकृत याला निराश अवस्थेत माघारी. न्यू बॅटर नवीन फलंदाज. सुंदर झेल म्हणावं लागेल परेश कडून आपण पाहतोय.
तोपर्यंत नवीन फलंदाज विक्की रोगे दाखल झालाय मैदानामध्ये. अष्टपैलू खेळाडू सिंधुदुर्ग क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीने आपलं नाव कमावणारा हा खेळाडू आज मात्र दाखल झालाय तो कामोठ्याच्या मैदानावरती. कारणही तेवढंच आहे, पावसाळी क्रिकेट स्पर्धा गाभित समाज रायगड विभागातर्फे नक्कीच आपलं नाव आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल तो मात्र विकी. मालवणची आणबाण शान म्हणून ओळख नवोदित खेळाडू आणि याच तोपर्यंत कौतुक होत आहे ते मात्र सुकृत याचे. वैयक्तिक 24 धावांची बहारदार खेळी, सुंदर सलामी, अगदी कुणाल सोबत 3 षटकार यामध्ये पाहिले, 1 चौकार आणि 2 सिंगल धावा. यावरून आपण पाहू शकतो आक्रमकता दाखवली गेली तोपर्यंत तेवढंच कौतुक होईल ते मात्र निलेशाचं. आता मात्र आल्या आल्या उडवलाय चेंडू, पुन्हा एकदा तोच खेळाडू झेल घेतोय आणि मनसुबे उद्ध्वस्त केले गेले आहेत. आल्या आल्या उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजन मध्ये गडी बाद होतोय. विक्की रोगे माघारी येतोय, सलगचा दुसरा गडी बाद होताना दिसतोय. धावसंख्या स्थिर आहे ते मात्र 43 वरती, 2 गडी बाद 43. महाराजा तारकर्ली संघ थोडासा बॅकफुटवर का होईना पोहोचवलाय तो मात्र निलेश ढोके म्हणजेच DSCC तांबर्डे संघाने. आता मात्र अष्टपैलू खेळाडू तेजस सादिये, ताळशिलचा गुणवान फलंदाज म्हणून ज्याने ख्याती निर्माण केली, आपल्या खेळाने आपल्या खेळाद्वारे आपलं नाव कमवलंय असं तेजस सादिये मैदानामध्ये दाखल होतोय तो मात्र तारकर्ली संघाकडून. या खेळाडूकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील, अपेक्षांची पूर्तता, ठेवलेला विश्वास सार्थ करणारा फलंदाज. तोपर्यंत न्यू गोलंदाज परेश आपल्याला दिसेल. परेश सनी आपल्याला दिसतोय ज्याने सुंदर बॅक टू बॅक 2 झेल आपण पाहिले. तांबर्डे मिडबाउसचा हा गुणवान खेळाडू दाखल झाले गोलंदाजी एंड वरती परेश सनीये. तोपर्यंत न्यू बॅटर नवीन फलंदाज तेजस सादिये. स्ट्राईकला दिसेल सलामीवीर कुणाल, तर नॉन स्ट्राईकला नवोदित फलंदाज तेजस आपल्याला दिसेल. आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 3रं षटक परेश सनीये. DSCC तांबर्डे संघाकडून खेळताना दिसेल. चला वेळ काढू नका, सहकार्य करा मैदानी पंच. आपण वारंवार सूचना देत चला कारण स्पर्धेचा हा पहिला आणि अंतिम दिवस, स्पर्धेतील दुसरा सामना. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 43 अशी, 2 गडी बाद 43. स्ट्राईकला कुणाल, सलामीवीर. अपेक्षा आहेत, अपेक्षांची पूर्तताही झाली आहे. आता मात्र शेवट गोड करण्याचा प्रयत्न होईल का, करावा लागेल. मोठी धावसंख्या, जेवढ्या समोर बिल्डिंग उभ्या आहेत मोठमोठ्या तेवढी धावसंख्या उभारावी लागेल. सुंदर चेंडू, अचूक टप्पा, वेग, नियंत्रण, कौतुक करावं लागेल ते मात्र परेश. अचूक टप्पा म्हणावा लागेल, सुंदर वेग, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण परेश कडून पाहतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय, धावून काढलेली 1 धाव, दुसऱ्या धावेचा कॉल असेल का. तोपर्यंत चेंडूवरती निलेश दिसतोय, तोपर्यंत कौतुक करावं लागेल ते मात्र परेशाचं. आता मात्र न्यू बॅटर नवीन फलंदाज तेजस वर्सेस परेश. उडवण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू म्हणावा लागेल. हा कमबॅक गरजेचा होता कारण थोडासा बॅकफुटवर फेकला गेला होता तो मात्र DSCC तांबर्डे संघ. आणि परेश ती जागा ती कमी नक्कीच भरून काढतो आणि थांबवलं गेलं हे दिग्गज फलंदाजांना. तारकर्ली महाराजा संघ, महाराजा तारकर्ली संघ म्हटल्यानंतर मोठी डीप फलंदाजी आणि त्या फलंदाजीला कुठेतरी रोख ठेवलाय तो मात्र परेशाने. ब्लॉक करणारा चेंडू, सुंदर बॅटची कट येते, धावून काढलेली 1 चोरटी धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकला दिसेल कुणाल. वारंवार कौतुक करावं लागेल कारण 2 दिग्गज फलंदाज. कुणाल तर अगदी पहिल्या चेंडू असून बहारामध्ये दिसतोय आणि कुणाल सारख्या फलंदाजाला अजूनही जाग्यावरती ठेवलंय, थांबवलंय. ब्लॉक करणारा चेंडू सुंदर खणून काढलाय, 1 धाव तर नक्कीच असेल, दुसऱ्या धावेचा कॉल, थांबवलं गेलंय. तेवढंच कौतुक क्षेत्ररक्षक निलेश याचं होईल. धावसंख्या झाली ती 46. तेजस खेळण्यासाठी तयार. परेश आत्ताच्या घडीला ज्याने आपलं नाव कमवलंय गोलंदाजी एंडवरती, पुन्हा एकदा कार्पेट फटका
आता मात्र तेजसच्या बॅट मधून वेगवान फटका, बुलेट फटका म्हणावा लागेल आणि 4 धाव वसूल करतोय. धाव संख्या झाली ती मात्र 50 अशी धावसंख्या, सांघिक धावसंख्या 50 आपल्याला धाव फलकावरती दिसते. ती मात्र महाराजा तारकर्ली संघाची. 3 षटकांचा खेळ समाप्त. चला यानंतर फर्स्ट अँड लास्ट कॉल असेल अशोक मोंडकर 11 वर्सेस पराडकर आणि पाहुणे 11. टॉस साठी यायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये या सामन्याची नाणेफ होईल. स्पर्धेतील तिसरा सामना अशोक मोंडकर 11 वर्सेस पराडकर आणि पाहुणे 11. दोन्ही संघाचे कर्णधार. चला यायचं आहे. तोपर्यंत शेवटचं षटक, गोलंदाजी एंडवरती बदल होईल. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 50. स्ट्राईकला कुणाल केळुसकर सलामीवीर, त्याच्या सोबतीला तेवढ्याच ताकदीचा फलंदाज मिस्टर तेजस सादिये. योगेश सारंग आपल्याला दिसेल गोलंदाजी एंडवरती. निर्णायक 6 चेंडू, किती धावांचं लक्ष दिलं जाईल हे सांगणारे 6 चेंडू. योगी दाखल झाले गोलंदाजी एंडवरती. स्लोवर पद्धतीचा चेंडू सुंदर पद्धतीने खेळून काढला आणि पहिल्या चेंडूवरती क्लिअर केलाय. चौकार येतोय आणि धावा नेऊन ठेवल्यात त्या तब्बल 54 वरती. मोठी धावसंख्या उभारण्याचा इरादा आणि यशस्वी इरादा म्हणावा लागेल. सलामी म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं केलं गेलंय ते मात्र कुणाल कडून. अष्टपैलू खेळाडू नावाला साजेशी कामगिरी. चला अशोक मोंडकर 11 वर्सेस पराडकर आणि पाहुणे 11. टॉस साठी यायचं आहे. आबा मोंडकर, आपण कॉमेंट्री कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आबा मोंडकर आपल्याला विनंती असेल. आबा मोंडकर चला या. तोपर्यंत सामन्याकडे जाऊया. वाईड चेंडू येतोय. धावसंख्या झाली ती 55. चूक होते गोलंदाजाकडून. सध्याच्या घडीला मैदानामध्ये कुणाल केळुसकर वावर पावर दाखवताना दिसतोय आणि या राहिलेल्या चेंडूवरती नक्कीच मोठे फटके मारण्याचा इरादा उडवलाय. येस, हुक केलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. मेगा हिट षटकार कुणालच्या बॅट मधून आलेला हा देखना फटका, आनंद चीअर करणारा आणि सामन्याचा गेअर बदलणारा फटका. धाव नेऊन ठेवले ते तब्बल 61 वरती. मेगा हिट म्हणावी लागेल. अशाच प्रकारच्या फलंदाजीसाठी ओळखलेला कुणाल केळुसकर, नाम तो सुनाई होगा. वारंवार अगदी सीमा पार चेंडू. प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू दिसत आहेत कुणालच्या बॅट मधून. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. योगी पुन्हा एकदा चूक झाली आहे. यष्टीरक्षकी चूक करतोय. परेश सनिये चूक करतोय आणि या चुकीला 2 धावांमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 63 अशी. मोठी धावसंख्या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त करणारे ही 3 चेंडू. तोपर्यंत बॅटची कट, सुंदर झेल, अगदी जमनी लगतचा हा झेल उठवला गेला आणि गडी बाद. सरते शेवटी कुणालची वादळी खेळी समाप्त होते. कुणालच्या वादळी खेळीमध्ये सुंदर खेळ आपण कुणालकडून पाहिला. सुंदर खेळ कुणालच्या या खेळावरतीच नक्कीच धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 29 धावांची बहारदार खेळी कुणालच्या बॅट मधून आपण पाहिली. अगदी सुंदर खेळ आपण पाहिला. धावसंख्या झाली ती मात्र 63 अशी. न्यू बॅटर, नवीन फलंदाज नाव इंद्रजित तांडल दाखल झालाय. कुणाल केळुसकर नक्कीच आपली जबाबदारी पूर्ण करून आपला खेळ, सुंदर खेळ दाखवला. नक्कीच टाळ्या होऊन जाऊ देत. कुणालची मॅरेथॉन खेळी, अगदी अर्ध्या धावा कुणालच्या बॅट मधून आपण पाहिल्या. याला साथ दिली ती मात्र सुकृत. त्यानंतर विकी थोडासा निराश केलं आणि न्यू बॅटर, नवीन फलंदाज इंद्रजित तांडेल. तोपर्यंत गोलंदाजही कौतुक करावं लागेल. मिस्टर योगी गरजेच्या वेळी कुणाल याला बाद केलं. थोडस धावसंख्येला रोख लावला जाईल का
की येणारा इंद्रजित आक्रमण करेल. सुंदर फटका, अगदी लगोलग स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट हिट म्हणावे लागेल. वन बाउन्स चौकार, सीमा पार, मेगा हिट म्हणावे लागेल. ही संधी आहे डेथ ओव्हर मध्ये या प्रकारची फलंदाजी आणि फलंदाजीला न्याय देणारी फलंदाजी आपण पाहतोय. धावा नेऊन ठेवले त्या तब्बल 67 वरती. अजूनही एका चेंडूंचा खेळ बाकी. स्लोअर पद्धतीचा चेंडू फसवलं गेलं, थांबवलं गेलं. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. षटकाची समाप्ती, इनिंग ब्रेक होतोय. चला टॉस साठी या. अशोक मोडकर 11 वर्सेस पराडकर आणि पाहुणे 11 दोन्ही संघाचे कर्णधार. जरा नोंद घ्यायची आहे. MH03EU 6427 या गाडीची चावी आमच्या कॉमेंट्री कक्षाकडे आली आहे. MH03EU 6427 टॉस साठी यायचं आहे. गाडीची चावी आमच्याकडे आहे. चला टॉस साठी या. अशोक मोडकर 11 वर्सेस पराडकर आणि पाहुणे 11. तोपर्यंत कौतुक करावं लागेल. सुंदर खेळ दाखवला. धावसंख्या स्थिर झाली ती 67 वरती. 24 चेंडू आणि 68 धावांची गरज. DSCC तांबर्डे संघाला या सामन्यामध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच 24 चेंडू आणि 68 धावा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. महाराजा तारकर्ली संघ. कुणाल जुवाटकर आणि प्रशांत भाबल यांना विनंती करतो की त्यांनी नेक्स्ट मॅचचं अंपायरिंग करायची आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी नेक्स्ट मॅचची अंपायरिंग करायची आहे. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे की आपल्याकडचे जे सगळे राऊंड्स असणार आहेत त्याच्या पुढच्या ज्या पोझिशन्स आहेत, पुढचे जे राऊंड आहेत ते नेट रन रेटवर होणार आहेत. आता जे सामने चालू आहेत ते ग्रुप ए मधले आहेत. त्यातला पहिला सामना पीरवाडीने जिंकलेला आहे. त्याचा रन रेट आहे तो 2.14 आणि सध्याचा चालू असलेला सामना आहे महाराजा तारकर्ली आणि DSCC तांबर्डेक. जर DSCC तांबर्डेकला टेबल ग्रुपला टॉप करायचं असेल तर त्यांना जी 68 धावसंख्या आहे, 68 धावसंख्या आहे, 3.3 या रन रेटमध्ये घ्यायची आहे. त्यांना हे जे आव्हान आहे हे 3.3 या ओव्हरमध्ये संपवायचं आहे. तर ते टेबल टॉपला फिनिश होतील आणि त्यांचा जो सेकंड राऊंडचा जो सामना आहे तो ग्रुप बीच्या सेकंड नंबर पोझिशनवर असलेल्या टीम बरोबर असणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, सेकंड राऊंडचे जे सामने असणार आहेत तो पहिला सामना ग्रुप एच्या टॉपरचा जो सामना आहे तो ग्रुप बीच्या सेकंड पोझिशनशी होणार आहे. दुसरा सामना हा ग्रुप बीच्या टॉपरचा ग्रुप सीच्या सेकंड पोझिशनच्या टीम बरोबर होणार आहे. आणि तिसरा जो सामना असणार आहे हा ग्रुप सीचा टॉपरचा ग्रुप एच्या सेकंड प्लेयर जी टीम असणार आहे त्याच्याबरोबर असणार आहे. सध्या पहिला सामना जिंकून 2.14 ने पीरवाडी संघ ग्रुप एच्या टॉपला आहे. चला टॉस साठी या. वारंवार सूचना केली जाते. अशोक मोडकर 11 वर्सेस पराडकर आणि पाहुणे 11. विनंती असेल सहकार्य करा. वेळेत सामने सुरू झाले आहेत, वेळेत संपूया. महत्वाची सूचना आता आपण ऐकला असाल. टेबल टॉप साठी काय परिस्थिती आहे. 24 चेंडू आणि 68 धावा. मी मगाशी सांगितलं महाराजा तारकर्ली संघ म्हटल्यानंतर शिस्तबद्ध संघ. आपण मैदानामध्ये ट्रॅव्हल होताना संघ आपण लाईन आउट करून गेला. एक देखणं दृश्य आपण पाहिलं. आदर्श खेळाडू, आदर्श संघ, दिग्गज खेळाडू हर्षवर्धन रोगे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार हा संघ आपण पाहतोय. चला तोपर्यंत अशोक मोडकर 11 आणि पराडकर आणि पाहुणे 11. विनंती असेल चला या.
गोलंदाजी एंडवरती सलामीचं षटक नक्कीच अर्थातच विकी रोगे सध्याच्या घडीला स्ट्राईकला योगेश तर नॉन स्ट्राईकला मितेश आपल्याला दिसेल. तर गोलंदाजी एंडवरती विकी रोगे. 2025 हे वर्ष नक्कीच विकीसाठी खूप यशस्वी गेलं. योगेश स्ट्राईकला दिसेल, नॉन स्ट्राईकला मितेश भाबल. तर गोलंदाजी एंडवरती विकी रोगे, विक्रांत रोगे, मॅन फ्रॉम मालवण दांडीचा हा खेळाडू आज मात्र कामोठेच्या या भव्य मैदानावरती. कारण तेवढंच गाभित समाज रायगड विभाग आयोजित गाभित समाजच्या या भव्य पावसाळी टुर्नामेंटमध्ये चला सुरुवात होते. 24 चेंडू आणि 68 धावा कंपल्सरी चेस करावा लागेल. स्पर्धेतील हा दुसरा सामना, मोठा सामना होणार यात काही शंका नाही. योगेश आणि मितेश. सुंदर फटका योगेशच्या बॅट मधून, सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीची सुरुवातीची अपेक्षा आणि त्या अपेक्षांची पूर्तता करणारा देखना फटका योगेशच्या बॅट मधून षटकार ऑन झालाय. आणि आक्रमक सुरुवात, आणि आक्रमक सुरुवातीची गरज आहे कारण विजयी 68 धावा पार करायच्या आहेत आणि त्या दिशेने उचललेलं हे पहिलं पाऊल यशस्वी वेध म्हणावा लागेल. विकीवरती चढवलेलं आक्रमण, विक्की सारख्या दिग्गज गोलंदाजाला या प्रकारचा फटका म्हणजे देखणी सुरुवातच म्हणावी लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, वन बाउंस चेंडूवरती येतोय तेजस. धावून काढलेली 1 धाव, धाव संख्या झाली ती 7. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. आता मात्र मितेश स्ट्राईकला आलाय. सलामीची जोडी काय करणार यावरती या सामन्याचं नक्कीच चित्र दिसेल. पण कमबॅक करेल तो मात्र विकी. क्षमता आहे, सिद्ध करावे लागेल. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवल्या आहेत, स्पर्धा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती, तो दिग्गज गोलंदाज आपल्याला दिसतोय आणि तेवढ्याच ताकदीचा फलंदाज मितेश आपल्याला दिसतोय. विजयी 68 धावांचा दुसरा सामना DSCC तांबर्डेक वर्सेस महाराजा तारकर्ली. उडवलाय चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये, सीमा पार मेगा हिट. विकीच्या गोलंदाजीवरती आलेला हा दुसरा षटकार आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 13 वरती. सुंदर सुरुवात, आक्रमक सुरुवात DSCC तांबर्डेक संघ. षटमूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. हो नजाकत पहा खेळाडूच्या बॅटवरची चेंडू थेट प्रेक्षक गॅलरी मध्ये मिड विकेट रिजन मध्ये देखना फटका आपण पाहतोय. तो मात्र मितेशच्या बॅट मधून षटकार. धावा नेऊन ठेवले त्या तब्बल 19 वरती आणि या 19 धावांमध्ये मेगा 3 षटकार. अगदी प्रेक्षकांच्या मनाचं पारणं, डोळ्यांचं पारणं फेडणारे फटके. पुन्हा एकदा तोच कित्ता. आता मात्र चूक होते आणि सीमापार चौकार. प्रयत्न तर नक्कीच चांगले होते, खेळाडूसाठी नक्कीच टाळ्या वाजवा कारण थोडंसं आउटफील्ड खराब आहे आणि या खराब आउटफील्ड वरती एवढं सुंदर क्षेत्ररक्षण प्रयत्न करावे लागतील. भलेही चूक झाली, 4 धाव वसूल झाल्या पण प्रयत्न मात्र सुंदर होते. धाव नेऊन ठेवले त्या तब्बल 23 वरती. आक्रमकता आपल्याला दिसते आहे. बॅटची कट, एसटी मागे थोडीस चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा पार चौकार. 27 धावांची लयलूट. स्पर्धेमधील मोठं षटक म्हणावं लागेल. धावांचा पाऊस आणि पावसाची ढगफुटी करून टाकली आहे ती मात्र या दोन दिग्गज फलंदाजांनी. योगेश आणि मितेश पहिल्या षटकामध्ये बहारदार 27 धावांची लयलूट झाली आहे. विजयी 68 धावांची गरज असताना या प्रकारची खेळी, अपेक्षेपेक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करणारी ही खेळी 2 सलामीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र योगेश आणि मितेश. विक्की सारख्या दिग्गज गोलंदाजावरती केलेलं आक्रमण म्हणजे नक्कीच महाराजा तारकर्ली संघाच्या गोलंदाजीला भगदाड पाडणारे हे फलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. स्वतः कर्णधार हर्षवर्धन रोगे आदराने या खेळाडूचं नाव घेतलं जाईल. अनेक वर्ष
टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट आणि आपण आता पावसाळी क्रिकेटमध्ये पाहतोय. 18 चेंडू आणि 41 धावा. विजयी 68 धावांचं लक्ष्य आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावांची लयलूट झाली. कौतुक करावं लागेल दोन्ही एंडच्या फलंदाजाचं. योगेश, मिस्टर योगी आणि मितेश. गोलंदाजी एंडवरती बदल होतो आणि झालेला बदल कमाल करेल का? करावं लागेल, कुठेतरी कमबॅक करावं लागेल. उडवलाय चेंडू, फटका फसलाय नो मॅन्स रिजन मध्ये. चेंडू वरती येतोय विकी. धावून काढलेली 1 धाव. धावसंख्या झाली ती मात्र 28 अशी. अनुभवी गोलंदाज आणि अनुभव आपला कामाला लावावा लागेल, कारण धावसंख्या पाहता अगदी धावांची ढगफुटी, धावांचा पाऊस पाडवलाय आणि त्याला कुठेतरी रोख लावावं लागेल. उडवलाय चेंडू, मेगा हिट. मान्यवर कक्षांचा मध्ये मान्यवरांचं स्वागत करणारा हा फटका. आलेल्या मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, प्रेक्षक वर्गांचं या भव्य दिव्य पावसाळी क्रिकेटमध्ये हार्दिक स्वागत. देखना फटका आणि धावा नेऊन ठेवले तर तब्बल 34 वरती. दोन्ही एंड वरून हाणामारी. एकही फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीये. सामना जेवढा लवकर संपवता येईल तेवढा पाहण्याचा इरादा. तीन 3 षटकामध्ये हा सामना संपवला गेला तर नक्कीच टेबल टॉप केलं जाईल आणि त्याच दिशेने इरादे स्पष्ट होत आहेत. त्याच दिशेने, त्याच आक्रमकतेने फलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 35. तर मात्र मेगा स्क्रीनवरती स्ट्राईकला आपल्याला दिसेल मिस्टर योगेश सारंग. सुंदर सलामी आणि प्रत्येक संघाच्या सलामीराने अगदी सुंदर सलामी दिली आहे आणि त्यामधीलच एक संघ म्हणजे DSCC तांबर्डे संघ. योगेश आणि मितेश. गोलंदाजी एंड वरती हर्षवर्धन रोगे. स्लोअर पद्धतीचा चेंडू यस फसवला गेलाय आणि सुंदर झेल. थोडीशी लडखडत, थोडस आउटफील्ड खराब आहे, पडझड झाली होती. गडी बाद होतोय. ब्रेक थ्रू गोलंदाजी आणि घेतलेली गोलंदाजी. विश्वासाने सांगितलं दुसरं षटक मी फेकणार, काहीतरी कमाल धमाल करणार आणि झाली आहे कमाल. झालाय कमबॅक. कुठेतरी माघारी पाठवलंय तो मात्र योगेश याला. सुंदर सलामी आपण योगेशच्या बॅट मधून पाहिली. योगेशच्या बॅट मधून बहारदार 8 धावा, यामध्ये 1 मेगा षटकार. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. 1 डाऊन पोझिशन मिस्टर परेश सनिये. तांबर्डेचा हा गुणवान फलंदाज आणि जबाबदारीची जागा. अशोक मोंडकर 11, पराडकर आणि पावणे 11. पराडकर आणि पावणे प्लेइंग 11 आणि नाणेफेक थांबले. आपल्याला वारंवार सूचना केली जाते आहे, कर्णधार, प्रतिनिधी, खेळाडू कोण उपस्थित असाल तर संपर्क करा, कारण यानंतर आपला सामना आहे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज परेश सनिये. मिस्टर पर्या दाखल झालाय. 9 सेकंडला सलामीवीर आपल्याला दिसेल मितेश. तोपर्यंत कौतुक करावं लागेल ते मात्र हर्षवर्धन रोगे. मी सांगितलं होतं अनुभवी खेळाडू, अनेक स्पर्धा आणि खूप प्रदीर्घ काळाचा अनुभव आणि तोच अनुभव कामाला लावला आणि ब्रेक थ्रू गोलंदाजी. पहिला गडी बाद केलाय. तर मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका आपण परेशच्या बॅटमधून पाहिलाय. धावून काढलेली 1 चौथी धाव. थ्रो आलाय. धाव संख्या झाली ती मात्र 36 अशी. विजयी 68 धावांचं लक्ष्य. मितेश सलामीवीर आपल्याला दिसतो. गोलंदाजी एंड वरती. नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. हर्षवर्धन ब्लॉक करणारा चेंडू सुंदर पद्धतीने खणून काढलाय. चेंडूवरती येतोय तेजस. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 37. अगदी पहिल्या षटकाचा खेळ पाहिल्या 27 धावांची लयलूट झाली होती. त्यानंतरच्या षटकामध्ये या सामन्याची नाणेफेक होईल ती सन्माननीय श्रीकांतजी जुवाटकर सर यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या झाली 37. विजयासाठी 12 चेंडू
12 चेंडू 31 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे 37. म्हणजे 12 चेंडूंमध्ये धावसंख्या 37 दिसते आणि त्याच दिशेने 12 चेंडूंमध्ये 31 धावांची लयलूट करावी लागेल. क्षमता आहे, सिद्ध करावं लागेल. मिळालेल्या संधीचं आतापर्यंत सोनं केलंय ते मात्र मितेश याने आणि त्याच्या सोबत आपल्याला दिसेल मेगा स्क्रीनवरती परेश सनिये. गोलंदाजी एंड वरती तळाशीलचा गुणवान गोलंदाज तेजस सादिये दिसतोय आपल्याला मेगा स्क्रीनवरती. क्षमता आहे तेजस मध्येही. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने नाव कमवलंय तोच तेजस आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सुंदर फटका. मिडगेट रिझन मध्ये एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. एक धावसंख्या झाली 38. आता मात्र स्ट्राईकला परेश सनिये. अपेक्षा आहेत मोठे फटके येतील का, मारावे लागतील कारण संघाला गरज आहे ती मात्र मोठ्या धावसंख्येची, मोठ्या फटक्यांची. वन डाऊन पोझिशन म्हटल्यानंतर जबाबदारीची जागा आणि ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. तेजस वर्सेस परेश. पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न पंजाने थोडस अपील होत आहे तोपर्यंत धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती मात्र 39 अशी. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवरती. सलामीवीर अजूनही मैदानात. मितेश नावाचं वादळ आहे मैदानावरती आणि मितेश आहे तोपर्यंत नक्कीच तांबर्डे संघ कुठेतरी. आणि येस मेगा हिट पुन्हा एकदा. चेंडू सीमा पार षटकार. तेजस वरती आक्रमण चढवलं. सलामी कशी असावी याचं सुंदर उदाहरण देताना मितेश आपल्याला दिसतोय आणि धावने उठवले ते तब्बल 45. रोहित शर्मा जर्सी क्रमांक. धावसंख्या झाली आहे. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. पण सुंदर खेळ दोन्ही एंड कडून. दोन्ही संघांचं मी तेवढंच कौतुक करेन कारण पहिल्या इनिंग मध्ये ताबडतोड 67 धावांची बहारदार खेळी आपण पाहिली आणि त्याला प्रत्युत्तर देताना DSCC तांबर्डे संघ अगदी सुंदर खेळ दाखवतोय. यामध्ये मौलाचा सिंहाचा वाटा मितेश कडून आपण पाहतोय. मेगा स्क्रीनवरती स्ट्राईकला दिसतोय ज्याने सलामी सुंदर सांभाळले. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. 35 सुंदर धावा. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती मात्र 47. आता मात्र विजयासाठी 8 चेंडू आणि 21 धावा. 8 चेंडू 21 धावा. काय सामना आलाय. सुंदर सामना. स्पर्धेतील हा दुसरा सामना. रंगतदार स्थितीमध्ये बलाढ्य असे 2 संघ एकमेकांसमोर. DSCC तांबर्डे वर्सेस महाराजा तारकर्ली संघ. कोण जिंकणार. स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल दोन्ही एंड वरून. बॅटची कट. सलामीवीर तेजस माघारी पाठवतोय तो मात्र मितेश याला. विजयातील अडसर. प्राइज विकेट. मोठा गडी बाद होतोय का. यस्ती मागे सुंदर झेल म्हणावा लागेल. क्लोज स्टंपिंग. सुकृत जोशी कौतुक करावं लागेल कारण गरजेची ही झेल होती कारण कॅचेस विन द मॅचेस आणि हा गडी खूप गरजेचा होता. विजयातील अडसर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. विराज बाबल दाखल होतोय. आता मात्र विराज आणि परेश या जोडीला अगदी खांद्याला खांदा लावून काम करावं लागेल. 10 चेंडू आणि 37 धावां 10 चेंडू आणि 37 धावांची मॅरेथॉन खेळी आपण पाहिली ती मात्र मितेशचं कौतुक करावं लागेल. सुंदर खेळ दाखवला. अगदी सामन्यामध्ये आव्हान जिवंत ठेवलं. 7 चेंडू 21 धावा. विराज आणि परेश 7 चेंडू 21 धावा. न्यू बॅटर नवीन फलंदाज विराज दाखल झालाय. विराट कामगिरी करावी लागेल. स्ट्राईकला दिसतोय आपल्याला तर नॉन स्ट्राईकला मिस्टर परेश सनिये. गोलंदाजी एंड वरती ज्याचं कौतुक झालं सामन्याला आपल्या संघाला कमबॅक करून दिलं तोच तेजस सादिये. मॅन फ्रॉम तळाशील
सिंधुदुर्ग मधून या क्रिकेट स्पर्धेसाठी दाखल झालाय. ब्लॉक केलेला चेंडू चूक झाली आहे, थांबवलं गेलंय. निर्धाव चेंडू, षटकाची समाप्ती. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. महत्वपूर्ण सामना, नॉकआउट सामना आणि या स्पर्धेला अगदी युद्ध पातळीचं रूप आलंय. अशोक मोंडकर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, ते मात्र अशोक मोंडकर 11 संघाने. नक्कीच फलंदाजीसाठी पाचारण केले, ते मात्र पराडकर आणि पाहुणे 11 संघाला. 6 चेंडू 21 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. स्ट्राईकला परेश. तर शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू, हिरो की झिरो ठरवणारे 6 चेंडू. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण विजय प्राप्त करणार आणि कोण पराभवाच्या छायेतून या स्पर्धेमधून बाहेर जाणार हे सांगणारे 6 चेंडू. गोलंदाजी एंडवरती सुकृत जोशी. स्ट्राईकला परेश, नॉन स्ट्राईकला विराज. तर गोलंदाजी एंडवरती सुकृत. सुंदर सामना. दोन्ही संघ अगदी शर्तीचे प्रयत्न, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. जो जिंकणार तो स्पर्धेमध्ये राहणार, जो पराभूत होणार तो थेट स्पर्धेमधून बाहेर. थांबवलं गेलंय. परेश सनिये, कमाल धमाल करावी लागेल, क्षमता आहे, अजून वेळ गेली नाहीये. मेगा हिट, सुवर्ण फटके, सुवर्ण फटक्याचा वेध घ्यावा लागेल. तोपर्यंत कौतुक करावं लागेल, ते मात्र सुकृत जोशी. या सामन्याचा हिरो कोण होणार? एका एंडवरून परेश तर दुसऱ्या एंडवरून सुकृत. कमाल धमाल सुंदर सामना. प्रेक्षकांचं पारणं फेडणारा, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना. नो चेंडू येतोय, 1 धाव ऍड होईल. धावसंख्या झाली आहे 48 आणि नो चेंडू म्हटल्यानंतर फ्री हिट असेल. नाही, फ्री हिट आहे ना, फ्री हिट. येस, हा टर्निंग पॉइंट असेल का? फुल टॉस चेंडू, फटका आलाय, सजवलाय, देखना फटका, वेगवान फटका आणि परेशच्या बॅट मधून गरजेच्या वेळी उभा राहिलेला हा फटका. परेशच्या बॅट मधून चौकार येतोय. धाव संख्या झाली ती 52. 4 चेंडू 16 धावा. सलगचे 4 चौकार, 3 षटकार. DSCC तांबर्डे संघासाठी पंढरीचा पांडुरंग उभा असेल का? परेश सनियेकडे लक्ष असेल. येईल का मोठा फटका? देईल का एक मोठा विजय? सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलं जाईल का? चूक 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 झाली आहे का? वाईड चेंडू, स्क्वेअर चेंडू. नक्कीच गणित बदललं गेलंय. 4 चेंडू आणि 15 धावा. सुंदर सामना. प्रत्येक प्रेक्षक वर्ग स्टँडिंग ओव्हेशन मध्ये आपल्याला सामना पाहताना दिसतोय, कारण रंगतदार सामना आहे. अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई. एका एंडवरून देवगडचा संघ तर दुसऱ्या एंडवरून मालवणचा संघ एकमेकांच्या विरोधात. परेश वर्सेस सुकृत. 4 चेंडू 15 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. बघूया कोण हिरो आणि कोण झिरो. आपल्या संघाला कोणता खेळाडू अगदी विजय प्राप्त करून देणार हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असेल. उडवलाय, फटका सजवलाय, सुंदर क्षेत्ररक्षणही झालंय. धावून काढलेली 1 धाव. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? थ्रो ही येतोय आणि गडी बाद होतोय. सरते शेवटी परेश माघारी येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. समीकरण बदललं गेलंय. दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाही. स्ट्राईक चुकते आणि गडी बाद. 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावा. कमबॅक झालाय. सामना टर्न झालाय का? हर्षवर्धन रोगे अँड कंपनी ऑन झाली आहे. रनआउट मुळे नक्कीच थोडीशी पिचे हाट, कुठेतरी इच्छा आकांक्षाला सुरुंग लावला गेलाय या विकेटने. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मिस्टर निलेश ढोके दाखल झालाय. अजून वेळ गेली नाहीये.
3 चेंडू 14 धावाचा, कारण पावसाळी क्रिकेट मधल्यानंतर रबरी चेंडू सलगचे 3 मेगा षटकार येऊ शकतात. हा पराक्रम होऊ शकतो. विश्वासाने खेळावं लागेल आणि हा विश्वास दाखवावा लागेल. मनगटातील ताकदीचा वापर करावा लागेल आणि गेलेला विजय कुठेतरी खेचून आणावा लागेल. या मैदानावरती नाव कमवायचं असेल, ही स्पर्धा लक्षात ठेवायची असेल, हिरो बनायचं असेल तर ही वेळ आहे, ही संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. ते मात्र निलेश याला तोपर्यंत कौतुक करावं लागेल. सुकृत जोशी सुंदर गोलंदाजी. 21 धावा डिफेंड केल्या जातील का? आतापर्यंत तरी यशस्वी गोलंदाजी आपण पाहतोय. क्षमता आहे दोन्ही एंड वरून. विजयासाठी शर्तीचे प्रयत्न, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रयत्न केले जाणार. या चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर अजून सामन्यामध्ये रंगत नक्कीच येईल. सुकृत गोलंदाजी एंडवरती. सामना करेल नवीन फलंदाज निलेश, लेफ्ट हँड फलंदाज निलेश ढोके दाखल झालाय. सुंदर सुंदर चेंडू, पंचांकडे कोणताही निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र गोलंदाजाने चूक केली तर कुठेतरी बदल होईल. सुकृत करणार नाही. फुलटॉस चेंडू. गडीबाद वाईड चेंडू. 1 धाव ऍड होईल वाईड चेंडूची. 2 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. स्ट्राईकला विराज. विराट कामगिरी होईल का? गोलंदाज सुकृत, स्ट्राईकला विराज. न्यू बॅटर नवीन फलंदाज भूषण सनिये दाखल झालाय. जर्सी क्रमांक 17 आणि हा 17 घेऊन आलाय का खतरा? 2 चेंडू आणि 13 धावा. विराज वेग गेले नाही आहे, प्रयत्न करावे लागतील. शेवट गोड केला जाईल का? चला तयार राहायचा. अशोक मोंडकर वर्सेस पराडकर आणि पाहुणे. तोपर्यंत 2 चेंडू 13 धावा. फटका फसलाय आणि थोडासा सामना चुकला गेलाय. तो मात्र महाराजा तारकर्ली संघाच्या बाजूने. शेवटचा चेंडू आणि सरते शेवटी विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. ते मात्र महाराजा 11 संघ. दावेदारी पेश केली गेली आहे का? सुंदर सामना आपण पाहिला. तोपर्यंत विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये DSCC तांबर्डे संघाने सहभाग दर्शवल्याबद्दल तुमचेही आभार. चला कर्णधार